आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय प्रल्हाद वामनराव पै, आदरणीय श्री जयंत जोशी, माझे मित्र लोकमत समूहाचे चेअरमन आदरणीय विजय दर्डा, जीवन विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन आणि उपस्थित सर्व सद्गुरूंच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे असे सर्व उपस्थित मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम सद्गुरू वामनराव पै यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा विचार जीवन विद्या मिशनचा हे सुखमय मंगलमय करो ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो। माझ्या जीवनामध्ये अनेक लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली आणि ज्यापैकी काही मान्यवरांनी माझ्या जीवनावर, माझ्या विचार करण्यावर प्रभाव टाकला, त्यापैकी सद्गुरू वामनराव पै एक होते। आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करत असताना त्यांनी स्वतःच्या प्रतिभेने जीवन विद्या मिशनची फिलॉसॉफी तयार केली आणि त्यानंतर ती फिलॉसॉफी त्यांनी समाजाच्या अंतरंगामध्ये अनेक व्यक्तींपर्यंत त्यांच्या वाणीतून अनेक लोकांना संस्कारित करण्याचा आणि जीवन विद्या मिशनची दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेक लोकांचं जीवन बदललं। एका पाश्चात्य फिलॉसॉफरने असं सांगितलं आहे की पर्स आणि पर्सन याच्यामध्ये पर्सन म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ आहे, पर्सन आणि पार्टी, पार्टी म्हणजे ऑर्गनायझेशन, संघटन, त्यांनी सांगितलं याच्यात पार्टी श्रेष्ठ आहे, संघटन श्रेष्ठ आहे। आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे संघटन आणि विचारधारा, याच्यामध्ये विचारधारा श्रेष्ठ आहे। जीवनामध्ये आपल्यापैकी कोणीही पूर्णांक नाही आहेत, आपण सगळे अपूर्णांक आहोत। काही प्रमाणामध्ये प्रत्येक माणसामध्ये गुणही आहेत, दोषही आहेत आणि संस्काराच्या माध्यमातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसूत्रीच्या आधारावर आपल्याला जेव्हा गुरूंचं किंवा समाजातल्या चांगल्या शिक्षणातून जे मार्गदर्शन मिळतं, त्या संस्कारातून माणसाचं जीवन बदलत असतं। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये याच्यावर अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे की चांगलं संगीत, चांगलं गाणं, चांगलं साहित्य, चांगली कविता, चांगलं नाटक, चांगला सिनेमा हा जेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर बघतात तेव्हा त्याचा परिणाम लोकमानसावर होत असतो। एखादा सिनेमा बघत असताना लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा एखादा प्रसंग पाहत असताना त्याला खूप आनंद होतो। त्या परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घटनांच्या आधारावर तो परिणाम होत असतो। मी 2 दिवसापूर्वी अमृतसरला होतो आणि अमृतसरवरून वाघा बॉर्डरवर 418 फीटचा एक मोठा तिरंगा झेंडा त्या वाघा बॉर्डरवर फडकवण्याची संधी मला मिळाली। आपल्यापैकी अनेक लोकांना वाघा बॉर्डरवर जाण्याची संधी मिळाली असेल। या इथे प्रल्हादजी बसल्यात, तिथे पाकिस्तान आणि इकडे हिंदुस्थान, इतकं अंतर जवळ। आणि त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जे नागरिक येतात ते त्यांचा कार्यक्रम करतात, हिंदुस्थानमधले लोक आपल्या इथली मिलिटरी, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, सुरक्षा दल हे आपला कार्यक्रम करतात आणि वेगवेगळे प्रात्यक्षिक होतात। आणि हा 1-1.25 तासाचा कार्यक्रम हा एवढा स्फूर्तिदायी होता
की सातत्याने ते 40-50 हजार लोक सतत नारे देत होते, ओरडत होते. त्यांच्या मनात एक राष्ट्रभक्तीची भावना होती. आणि ज्यावेळी तो झेंडा फडकला, तो 7 मिनिटं लागले वरती जायला. तो चेन्नई IITने तयार केला होता आणि NHI तर्फे आम्ही तो तयार केला होता. त्याचे टेक्नॉलॉजी कन्सल्टंट सगळे होते. आणि तो जेव्हा फडकायला लागला आणि बाजूला पाकिस्तानची भूमी आणि इकडे हिंदुस्थानची भूमी आणि ते सगळं मी बघत होतो, तर माझे मन अतिशय आनंदाने प्रफुल्लित झालं. मला खूप आनंद झाला. आणि मला त्यामुळे त्याच्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आजूबाजूच्या घटनांचा, साहित्यांचा, कवितेचा, चित्रपटाचा, नाटकाचा, विविध प्रकारच्या घटनांचा मानवी मनावर परिणाम होतो. आणि हे जेव्हा परिणाम होतो त्या अर्थी त्याचा तो संस्कार होतो. डॉक्टर वामनराव पै यांच्या जीवनामध्ये त्यांनी सगळ्यात मोठं काम काही केलं असेल तर सुखमय जीवन कसं जगता येईल हा जगण्याचा मार्ग सामान्य माणसाला सामान्य भाषेत त्यांनी समजावून सांगितला. म्हणजे आपल्या इथे नेहमी असतं की गॉड अँड गव्हर्नमेंट या दोघांवर आपण फार भरोसा ठेवतो. आता मी गव्हर्नमेंटवर भरोसा ठेवू नका असं तुम्हाला कसं सांगणार. पण गॉड आणि गव्हर्नमेंट याच्यावर आपला विश्वास असतो, त्याच्यावर भरोसा असतो. पण सद्गुरू वामनराव पै यांनी जे सांगितलं ते त्याच्यातून वेगळं होतं. त्यांनी सांगितलं की गॉड आणि गव्हर्नमेंटवर ज्याला विश्वास ठेवायचा ठेवा, पण तुमच्या जीवनामध्ये जो बदल तुम्हाला घडवायचा तो घडवायला तिसरा व्यक्ती नाही आहे. तो बदल घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशिओ इकॉनॉमिक लाईफ. आणि हे जर बदलायचं असेल तर जीवनामध्ये ॲप्रोप्रिएट व्हिजन पाहिजे. यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट व्हिजन. ही जी जीवनदृष्टी आहे ती सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिली. आणि त्यातून त्यांनी हे जीवन सुखमय कसं होईल आपला दृष्टिकोन असला पाहिजे. याच्याकरता वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण विश्वामध्ये शांती असली पाहिजे, विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, ही आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. आपण असं कुठेच म्हटलेलं नाही आहे किंवा कधी म्हणत नाही की पहिले माझं कल्याण कर मग बाकीच्यांचं कल्याण कर मग विश्वाचं कर असं म्हणत. आपण म्हणतो पहिले विश्वाचं कल्याण कर, माझ्या जातीचं भलं कर, माझ्या राज्याचं भलं कर, असं आहे. मानवतेचं कल्याण कर. त्यामुळे ही एक फिलॉसॉफी, हा एक विचार आहे, हा आजच्या जगामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामुळे ही जी प्रार्थना आहे, ईश्वरा सगळ्यांचं भलं कर, याचा संबंध नुकत्याच युनोमध्ये भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी, कदाचित आदरणीय प्रल्हादजींच्या वाचनात आलं असेल, त्यांनी जे भाषण केलं ते जगात खूप गाजत आहे. त्यांनी भाषणामध्ये असं सांगितलं की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे काय. पण आपली भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत, अध्यात्म आणि धर्म आणि मन, जीवन, आत्मा आणि शरीर याच्या आधारावर जेवढं तत्वज्ञान आपल्याकडे विकसित झालेलं आहे तेवढं पाश्चात्य जीवनामध्ये झालेलं नाही आहे. त्यामुळे मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय समाजाची विशेषता आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, याची व्याख्या त्यांनी फक्त भौतिक सुखापुरती केली, कारण ती स्वाभाविक आहे, कारण पाश्चात्य विचारधारा त्याच्या पलीकडे ती गेलेली नाही आहे. जे कोणी गेले त्याला लोकांनी आत्मसात केलेलं नाही. तर त्यांनी याची कल्पना अशी मांडली की प्रत्येक माणसाला खायला अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येक माणसाला रोटी, कपडा आणि मकान मिळत असताना त्याला स्वास्थ्यविषयकची चिंता झाली पाहिजे. कोणी औषधाविना मृत्युमुखी झाला असं होता कामा नये, त्याला स्वास्थ्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजे.
शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याचं पर कॅपिटा इन्कम कमीत कमी त्याचं जीवन सुसह्य इतकं असलं पाहिजे. असं करून त्यांनी भौतिकवादी अर्थव्यवस्थेमध्ये ज्या जीवनातल्या परिवाराच्या आणि व्यक्तीच्या आवश्यकता त्याच्या आधारावर ही फिलॉसॉफी इलॉबरेट केली. पण आपली विशेषता जी आहे की भौतिक सुख मिळालंच पाहिजे. विवेकानंदांनी पण सांगितलंय की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. मला अनेक वेळा अनुभव येतो, तेव्हा मी फार मोठा व्यक्ती नाही आहे, पण माझ्याकडे अनेक वेळा अशी लोक मला भेटतात की मला देशाकरता जीवन द्यायचं आहे. तर एक जण माझ्याकडे आला, जीवन द्यायचं आहे. म्हटलं तुम्ही काय करता? पण माझं किराणाचं दुकान होतं. म्हटलं काय झालं? लॉसमध्ये गेलं, बंद पडलं. घरी कोण आहे? म्हणे आई आहे, वडील आहे, मुलं आहेत, बायको आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? त्यामुळे बरोबर नाही. मी म्हणलं तुमची गरज नाही म्हटलं पार्टीला. तुम्ही पहिलं आपलं घर चांगलं सांभाळा आणि मग समाज आणि देश सांभाळायला बाहेर निघा. तोपर्यंत तुमची काम करण्याची गरज आहे. कारण माणसाचा व्यक्ती म्हणून विचार करत असताना एखाद्या व्यवस्थेमध्ये त्याचं एक्सप्लॉयटेशन होत जातं आणि मग एक वेळा तो असा अस्वस्थ होतो, फ्रस्ट्रेट होतो आणि निराश होतो. त्यामुळे विवेकानंदांनी जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. आणि दुसरं जे विश्वशांतीसाठी आपण सगळेजण प्रार्थना करतात, ही आपले इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली विरासत आहे. शिकागोमध्ये विवेकानंदांचं जे भाषण होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं ते आम्ही सगळ्यांनी खूप लक्षात ठेवलं. तर आम्हाला आमच्या देशाची संस्कृती, इतिहास, विरासत आणि विश्व शांतीसाठी का विश्व प्रार्थना करतोय आपल्या सहज लक्षात येईल. त्यावेळी विवेकानंदांनी सांगितलं की त्यांच्यातील अनेक भाषणं झाली त्या धर्मसभेमध्ये, आणि जेव्हा विवेकानंदांचा नंबर आला तेव्हा त्यांनी नुसतं ब्रदर्स आणि सिस्टर्स म्हटल्यावर त्या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी 1 मिनिटं नुसत्या टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी ज्या परमेश्वराला मानतो तो परमेश्वर श्रेष्ठ आहे किंवा तो धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो नाही. तर तुम्ही ज्या धर्मावर विश्वास ठेवता, तुम्ही ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो परमेश्वर श्रेष्ठ आहे. आणि शेवटी अंततोगत्वा तुम्ही जी काही प्रार्थना कराल ती शेवटी त्याच परमेश्वराला पोहोचणार आहे. आणि आपल्या इकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. ज्याचा एका मराठी कवीने सुंदर अनुवाद केला आहे की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला. केशव एक प्रतीक. आणि त्यामुळे आज आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. आर्थिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, राष्ट्रीय समस्या आहेत. आणि समस्या संपत नसतात. माणसाची ॲम्बिशन पण संपत नसते. मी राजस्थानच्या विधानसभेच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गेलो होतो. तर मला सहज मी ते आमदार आणि मंत्री सगळे ते विधान भवनात बोलत होतो. तर मी सहज बोललो की आपल्यामध्ये कोणीच सुखी नाही आहे. जो नगरसेवक आहे तो याकरता दुखी आहे की त्याला आमदारकीचं तिकीट मिळालं नाही. आमदार याकरता दुखी आहे की त्याला मंत्री होता आलं नाही आहे. मंत्री याकरता दुखी आहे की त्याला चांगलं डिपार्टमेंट मिळालेलं नाही आहे. आणि ज्याला चांगलं डिपार्टमेंट मिळालं तो याकरता दुखी आहे की त्याला मुख्यमंत्री पद मिळालं नाही आहे. आणि ज्याला मुख्यमंत्री पद मिळालं तो याकरता दुखी आहे की दिल्लीहून हायकमांड केव्हा ठेवते आणि केव्हा काढते याचा पता नाही, तोही दुखी आहे. तर मी म्हटलं की आयुष्य हे दुःखाचं महासागर आहे आणि सुख आणि दुःख हे मान्यवर आहे. आणि परमेश्वराने दिलं ते आपल्या अवकाद आणि हैसियतपेक्षा जास्त दिलं असं समजून तुम्ही आनंदात राहायला शिका. हा जीवनाचा चांगला मार्ग आहे. कारण अतृप्त इच्छा आणि महत्वाकांक्षा माणसाला सतत पुढे असली पाहिजे ती. पण महत्वाकांक्षा असणं आणि समाधान याच्यामध्ये फरक आहे. नाही, मोठी महत्वाकांक्षा ठेवली तरी हरकत नाही, प्रत्येकाचा अधिकार आहे.
पण परमेश्वराने दिलं त्याच्यात समाधानी असणं हे फार मोठी गोष्ट आहे. मी एकदा विमानातून येत होतो, त्या दिवशी विमानतळावर मला आपल्या देशातले एक मोठे उद्योगपती भेटले. त्यामुळे माझ्याबरोबर विमानात चला, मी त्यांच्या विमानात बसलो. आम्ही नाश्ता केल्यानंतर पाय पसरले मी, आणि मी म्हटलं मी झोपू का? ते म्हणे आज देशात एवढ्या घटना आहे, तू आजचा पेपर वाचला नाही का? म्हटलं वाचला. मग म्हणे तुम्हाला झोप लागते? म्हटलं मला परमेश्वराने चांगली देणगी दिली आहे की मला कुठेही झोप लागते. कारण काय म्हणे? म्हटलं कारण फार सोपं आहे. जो भविष्याची चिंता करत असतो आणि अस्वस्थ होतो त्याला झोप लागत नाही, आणि जो म्हणतो माझ्या आयुष्यात मला पुष्कळ मिळालेलं, आता जे व्हायचं ते होईल, पण आनंदात राहतो, त्याला झोप लागते. आणि आयुष्य म्हटलं वन डे क्रिकेट सारखं असावं. जेवढे बॉल मिळाले तेवढे छक्के मारावे, चौकार मारावे, 6 विकेट उडाली तर आनंदाने वापस यावं. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपला सामाजिक प्रश्न जो आहे की व्यक्तींचा जो समूह आहे तो समाज आहे. आज मला आपल्याकडे जातीभाषा आंदोलन होतात, तर माझ्याकडे बरेच लोक येतात. आणि आता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जसं आपल्याकडे मराठा कम्युनिटी डॉमिनेट, तर तिकडे ब्राह्मण लठ्ठेबाज आहेत सगळे, त्यांचं साम्राज्य आहे. ते म्हणतात ये अटल बिहारी वाजपेयी के बाद पंडित नेता अगर कोई है तो आप है. तो मैं बोला मैं पंडित नेता नहीं हूं, मैं किसी जातिवाद को नहीं मानता. आदमी उसकी जात पंथ धर्म भाषा और सेक्स से बड़ा नहीं होता, आदमी उसके गुणों से बड़ा होता है. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांना जात नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईवडिलांपेक्षा आम्हाला प्रिय आहेत. ते कोणा जातीचे नेते नाही आहेत, आमच्या सगळ्यांची भक्ती त्यांच्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकर कोणा एका जातीचे नाही, महात्मा ज्योतिबा फुले कोणा जातीचे नाही, सगळ्या समाजाचे आहेत. टिळक, सावरकर सगळ्यांचे आहेत. पण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. एव्हरीवन वॉन्ट टू प्रूव्ह दॅट वी आर बॅकवर्ड. कोणी म्हणतच नाही की आम्ही सुधारलेले आहोत, कारण सुधारलेले म्हटलं तर सवलत मिळत नाही. तर मी एकाला सांगितलं की माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला उपकार कोणता झाला? म्हणलं कोणता? म्हणलं ब्राह्मणांना सवलती नाहीत, त्यामुळे माझं जीवन सुखमय झालं. म्हणे कसं? म्हणलं माझी आई म्हणायची की नितीन बँकेत नोकरी कर. माझ्या दोघी मोठ्या बहिणी होत्या, एक न्यूक्लिअर सायंटिस्टवर जावई, दुसरे एक मोठे अधिकारी, दोघे मेरे स्टुडंट होते. दोघी बहिणी म्हणायच्या नितीन बँकेत नोकरी कर, शिक्षक हो, पत्रकार हो, नाही तर ॲडव्होकेटची पाटी लाव. ते म्हटलं म्हणजे काय होईल? मग तुझं लग्न होईल. मी म्हटलं मी नाही दिलं तर जमून घेईन. पण मी तेव्हा माझ्या आईला सांगितलं, आई मी नोकरी देणारा नाही, नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा होईल. आणि मी सरकारमध्ये काम नाही करत, मी आता कुठल्या धंद्यात व्यवसायात नाही, आता मुलं बघतात. पण मी जे काही काम केलं त्यातून 15,000 लोकांना रोजगार मिळाला आणि माझं जीवन सुखी समृद्ध संपन्न झालं. याचं कारण कुठल्याही प्रकारच्या जातीविषयक सवलती मिळाल्या नाही, म्हणून मी जीवनात मोठा झालो, याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. तुमची गुणवत्ता, तुमचं टॅलेंट, तुमचं विजन, तुमचं नॉलेज ही पॉवर आहे. Innovation, entrepreneurship, science, technology, research, skilled and successful practices. We name it as knowledge. And conversion of knowledge into wealth हे भविष्य आहे. आणि आज जे सद्गुरूंनी सांगितलं ते या फिलॉसॉफीमध्ये आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology. It is depending upon the appropriate vision of the leadership. It is depending upon the तुम्हाला appropriate गुरु मिळाला तर you can convert waste into wealth. मी वेस्टमध्ये बरंच काम करतो. आमच्या शहरामध्ये टॉयलेट